चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विषय अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांना माहिती आहे जे काय नियोजन आपण घेऊन येतो, ज्याची काय तुम्ही उत्सुकतेने वाट बघत होता, झाली 2 महिने विद्यार्थ्यांचे रोज मेसेज होते सर आपली कंबाईनची या वर्षीची मेंटरशिप कधी सुरू होतीये. ज्या मेंटरशिप आपण खूप चांगल्या प्रकारे घेतो आणि ते निकालात असते. सर्वांना माहिती आहे निकालामध्ये आपली मेंटरशिपच्या बॅच मधील विद्यार्थी असता म्हणजे असता आणि त्यासाठीच आता या वर्षीचा कंबाईन प्री गट ब व गट क पूर्वसाठी 3 मार्च पासून आपला हा मेंटरशिप प्रोग्राम सुरू होत आहे. कसा असणार आहे, काय असणार आहे, ते तुमचे सर्वांचे प्रश्न. ठीक आहे, सगळे घेणार आहे. बघा याची जी फीस आहे सर्वांना माहिती, मेंटरशिपची फीस किती असते, काय असते. पण विद्यार्थ्यांचं हित म्हणून आपण पहिल्या 50 विद्यार्थ्यांना 300 रुपये फीस ठेवली आहे. नंतर ही फीस 1000 रुपये होणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर आपलं स्पर्धा विषय अकॅडमी ऍप डाउनलोड करा आणि लगेच आपला प्रवेश निश्चित करा. ठीक आहे, अधिक माहितीसाठी आपला नंबर दिला गेलेला आहे खाली कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा पिन केलेली आहे, त्यातून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. अधिक माहितीसाठी माझा नंबर मी पुढे सांगतोच, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. बरं सर आपली बॅच काय असते काय नसते सगळं कळणार आहे तुम्हाला, त्यातीच काळजी घेऊ नका. ठीक आहे, त्यासाठी जरी लेक्चर आपण घेतलेलं आहे. 90 दिवस सांगतोय तसं करा, 100% निकाल येतोय. आणि कसा आणायचा ते माझ्या हातात आहे, फक्त सांगल तसं करा. काय काय असणार आहे काय काय नाही खूप सारे पूर्ण व्हिडिओ बघा. बघा तुम्ही खरंच किती अभ्यास करू शकतात हे या व्हिडिओहून कळतं. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहताय 15-20 मिनिटाचा, तर याचा अर्थ म्हणजे जर तुम्ही तो पूर्ण पाहताय तर ठीक आहे, पण जर 15-20 मिनिटाचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहू शकत नसाल तर मग तुम्ही फ्री आणि अभ्यास नावाची गोष्ट सोडून द्या. कारण 15-20 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही कॉन्सन्ट्रेशन न बघू शकत नाही, तेव्हा 1 तास 2 तास 4 तास अभ्यास करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ बघा आणि मगच मेसेज करा, कमेंट करा. ठीक आहे, काळजी करू नका. आणि याच्या रिलेटेड मेंटरशिप रिलेटेड आपले उद्यापासून म्हणजेच 28 तारखेपासून आपले काय होणार रे, डेमो होणार आहे. बरं डेमो मध्ये काय असणार आहे, पहिल्या दिवशी मी सगळं सांगतो. इतिहासाचं राहील. ठीक आहे, इतिहासाचे आतापर्यंत आलेले सगळे पीओक्यू त्याच्यात राहील. मग पीओक्यू राहील म्हणजे काय सर, प्रत्येक पीओक्यू तुम्ही विश्लेषण करणार का, तर विश्लेषण नाही करणार आहे. आपल्याला मेंटरशिप सुरू करण्या अगोदर त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामधला नेमका काय साचा महत्वाचा आहे त्यावर आपल्याला बोलायचं. चला आता पुढे बघूयात. चलो बघा आता काय लिहिलं इथं, थेंबे थेंबे तळे साचे. का लिहिलं असेल मला सांगा. मला भूक लागली म्हणून 10 दिवसाचं आपण खाऊ शकतो का रे कधी, अजिबात आपण खाऊ शकत नाहीये. आणि सेम असंच असतं आयुष्याचं पण आणि अभ्यासाचं पण, की तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही सर्वच्या सर्व खाऊ शकत नाहीये. कारण तुमच्या पोटाला जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही खाऊ शकतात. मग सर थेंबे थेंबे तळे साचे म्हणजे काय, आपल्या मेंटरशिपचा उद्देशाचे थेंबे थेंबे तळे साचे. काय आहे उद्देश, तर बघा काय म्हणतंय पोरग, रोज थोडे कष्ट करा. रोज थोडे कष्ट करा म्हणजे रोज जेवढे टार्गेट असतील तेवढेच टार्गेट पूर्ण करा. मी कधीच म्हणणार नाही 12 तास अभ्यास करा, मी कधीच म्हणणार नाही 14 तास अभ्यास करा, आणि तो होत सुद्धा नसतो. मी सांगल जास्तीत जास्त हायेस्ट 8 तास अभ्यास करा. बरं एकदाच ती सवय लागल का, अजिबात नाही. त्यासाठी हळूहळू तुम्हाला त्याच्यावर अभ्यास करावा लागल. 2 तासाचे 4 तास, 4 तासाचे 6 तास करावे लागेल. बघा हे पोरग बघा, तुमची स्थिती पण कधीतरी अशी होती आणि आता सध्याही असू शकते की इथं तुम्ही थोडे कष्ट सुरू केले, तुमची घागरी होती, त्या घागरीमध्ये थेंब थेंब पाणी पडायला लागलं, म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ पुढे यायला लागलं, पण कमी प्रमाणात होतं. बरोबर का रे, बरोबर. मग तुम्ही केली छोटी सुरुवात, नंतर सातत्य ठेवलं. सातत्य म्हणजे काय ठेवलं रे, बघा या तुमच्या घागरीमध्ये नंतर या घागरीचं मोठं भांड तुम्ही तयार केलं. त्याच्यामध्ये काय काय वाचन त्याच्यात आलं, वाचनाचा एक थेंब पडला, गृहपाठाचा, म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या. वाचन, रीडिंग, पीवायक्यू, त्यानंतर लेक्चर, टार्गेट, टेस्ट, हे सगळं एकत्र झालं ते ह्या पितच साचलं. म्हणजे पहिले छोटीशी घागरी होती, आता मोठं भांड झालंय आणि त्या भांड्यात हा सगळा ज्ञानाचा साठा साचलाय. पण हा कधी साचतो रे, जेव्हा तुम्ही इथं सुरुवात करतात आणि त्याच्यात काय ठेवतात, सातत्य ठेवतात. आपल्या मेंटरशिप बॅचचं नाव सुद्धा आहे सातत्य मेंटरशिप बॅच. कारण जिंकायचं असेल तर सातत्य हे महत्वाचं आहे. कोणत्याही क्षेत्रात जा, अभ्यास असो या काही असो, तुम्हाला जर जिंकायचंय, तुम्हाला जर विजय मिळवायचा आहे, तर तुमच्याकडे सगळ्यात पाहिजे म्हणजे काय, तर सातत्य. सातत्य असेल
तरच आत्मविश्वास होतो, आणि आत्मविश्वास आला तर संयमाला आपण चांगल्या प्रकारे आपल्या संयमासोबत राहून संघर्षातून जाऊन विजय साकार करत असतो. मग त्यासाठी जर कधीही जिंकायचं असेल तर अगोदर तुमच्याकडं ही त्रिसूत्री असलीच पाहिजे. सातत्य, संयम आणि आत्मविश्वास या तीन गोष्टी ज्यावेळेस एकत्र होतात तेव्हा विजय हा आपलाच असतो. कारण सातत्यानं निर्माण होतो तो आत्मविश्वास, आणि आत्मविश्वासानं निर्माण होतो तो संयम. कारण तुम्हाला आत्मविश्वास असतो, आज झालं नाही माझं उद्या होणार आहे, तुमच्याकडे संयम आहे. बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे संयम आहे, मी करतोय, मला माहिती आहे माझं होणार आहे. हे कधी येतं? ज्यावेळेस तुम्ही सातत्य ठेवलेलं असतं. ठीक आहे, चलो हे बघा. मग हे सातत्य, आणि मगच नंतर ही सुरुवात, सातत्य, आणि मग नंतर याचाच कन्वर्ट कशात होतं रे, हे मोठं यश. बघा इथलं सध्या तुम्ही असे, तुम्हाला आज कोणी किंमत देत नाहीये, आज तुमच्याकडे कोणी बघत नाहीये, तुमची काय आज व्हॅल्यू नाहीये. पण तुम्ही जर हा प्रवास अशा प्रकारे निलाणार आहे तर एक दिवस तुम्ही सुद्धा अशा ठिकाणी असणार आहे. हे सूर्योदय तुमचाच असणार आहे. ठीक आहे का? हे लक्षात ठेवा. कधी आयुष्यात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या पडत्या काळात, सुरुवातीच्या काळात, संघर्षाच्या काळात आपणच असतो, आणि आपल्याला लढायचं असतं, आपल्याला जिंकायचं असतं. म्हणून आपल्याला ती सुरुवात करायची असते. सुरुवात केल्यावर टोमणे भेटतच असतात, पण टोमणे भेटले तरी पुढे जाऊन आपल्याला सातत्य ठेवून, त्या सातत्यासोबत संयम ठेवून, आणि मग आत्मविश्वासाने विजय मिळवावा लागतो. चला, मग याच प्रकारे आपली बॅच असणार आहे. आता बघा, थेंबे थेंबे तळे कसे साचवलो, तर बघा लक्षात घ्या, हा जो कंबाईन मेंटरशिप प्रोग्राम आहे आपला, बरोबर, तो 3 मार्च पासून सुरू होतोय. ठीक आहे, त्याचं सर्व माहिती मी तुम्हाला पुढे देतो. काय तर रोज सकाळी 8 वाजता टार्गेट येणार, विषयानुसार टार्गेट ग्रुपमध्ये पण शेअर केले जातील. सर्व पुढे मी सांगतो डिस्क्राईब करून. ठीक आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. बघा एवढं तळतळीने सांगतोय, एवढ्याने सांगतोय, पूर्ण व्हिडिओ बघा, 100% फायदा होणार आहे. आणि लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. 50 ऍडमिशन झाल्यानंतर फीस ही 1000 रुपये असणार आहे. सध्या 300 रुपये फीस आहे. ठीक आहे, स्पर्धा विश्व अकॅडमी ऍप डाउनलोड करायचं. ठीक आहे, चला बघा. मग हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये काय असणार रे, टार्गेट, विषय, त्यानुसार टेस्ट. बरं, खरंच आम्ही हे करून घेतो का रे? खरंच आम्हाला हे जमतं का रे? खरंच आम्ही हे करून देतो का विद्यार्थ्यांकडून? तर याचा सगळ्यात मोठा साक्षीदार म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या हातून विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, त्या तुम्ही बघू शकतात. बघा काय रे, बघा काय म्हणता विद्यार्थी, सर तुमच्या बॅच मध्ये खूप छान टीचिंग करत, आणि कुठं प्रॉब्लेम आला तर समजून पण सांगतात, प्रत्येक टॉपिक हा क्लिअर सांगता, बाकी सगळं खूपच छान आहे बॅच मध्ये. बघा हे विद्यार्थी बोलतायत. पुढं स्पर्धा विश्व अकॅडमी मध्ये प्रवेश मिळाने अशा असंख्य रिप्लाय आहेत. ठीक आहे, माझ्या एमपीएससी पहिली गोष्ट आपण हे दाखवत नाही, पण ज्यावेळेस खरंच आपण देतोय आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून हे दाखवलं जातं. कारण आजकाल बाजार मांडलाय आणि ज्यात विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, आणि त्यामुळं कधी कधी विद्यार्थी चांगल्या ठिकाणी जाण्याला पण सोडून देतात. बघा ग्रुप सीच्या तयारीला खूपच मदत झाली. अकॅडमीचे शिक्षक अतिशय अनुभवी आणि उत्कृष्ट आहेत. त्यांनी दिलेले मार्गदर्शन आणि स्टडी मटेरियल अतिशय उपयोगी ठरले. धन्यवाद स्पर्धा विश्व अकॅडमी. बघा पुढं हे बघा, सर खूप खूप धन्यवाद, तुमच्यामुळे माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. मला कळालं नेमका अभ्यास कसा करायचा असतो, काय असतो. तुम्ही या स्क्रीन इथं थांबून तुम्ही या सगळं प्रतिक्रिया बघू शकतात, काळजी करू नका. बघा काय म्हणताय पोरांनो, हे रूपात एवढं दिलंय की 2000-4000 भरून येत नाही. तुमच्यासाठी एकच बोलेल, खरंच पोरांसाठी झटणारा राजा आहात तुम्ही. हे विद्यार्थ्यांचं उगाच विद्यार्थी लिहत नाही, विद्यार्थ्यांसाठी ते करावं लागतं, तेव्हा विद्यार्थी अशा प्रतिक्रिया देत असतात. चलो आगे जाएंगे. बघा आता कंबाईन 2026 मेंटरशिप गट ब आणि गट क पूर्व डेमो शेड्यूल, म्हणजे जे आपलं 28 तारखेपासून फेब्रुवारी पासून सुरू होतंय. काय असणार आहे हो, तर बघा इतिहास 11 वाजता सकाळी लाईव्ह युट्यूबला या चॅनलवर, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. इतिहासाच्या जेवढे काय पीवायक्यू जे 2023, 24, 25 गट ब क पूर्व प्रीचे बरं का पोरांनो, प्रीचे ते आपण बघणार आहे. मग बघणार म्हणजे सर प्रत्येकाचं विश्लेषण करणार का? अजिबात नाही. तुम्हाला उत्तर करण्यापेक्षा आपण हे विश्लेषण काय घेतोय, ज्यावेळेस इतिहासाचे हे 3 वर्षाचे एमसीक्यू होईल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल की नेमकं आयोगाला इतिहासात काय विचारायचं असतं, आणि त्यावर आधारित मग 3 मार्च पासून आपला पुढं मेंटरशिप रन होणार आहे. बघा स्मार्ट वेनं जायचं असतं, हार्डवर्क करायचं नसतं. जे तुमच्याकडे पुस्तकं आहे ती सगळ्या महाराष्ट्राकडे पुस्तकं आहे, पण त्याचा फायदा नसतो. आपल्याला नेमकं विचारतात काय हे आपल्याला माहिती झालं पाहिजे. आणि कुठून कळतं, तर हे पीवायक्यू मधून कळत असतं. फक्त गरजेचं असतं तो म्हणजे
आपल्याला ते PYQ बघितले पाहिजे. त्यामुळे मेंटरशिप म्हणजे आपले मेंटरशिप प्रोग्राम सुरू करण्या अगोदर आपण हे लाईव्ह सिरीज मध्ये सगळे PYQ घेतोय. त्याचं रिझन एकच आहे, एक आणि एकमेव रिझन आहे. आणि ते एकमेव रिझन म्हणजे काय रे, तर ते म्हणजे काय, तर इतिहास, जॉग्राफी. इतिहासावर नेमकं काय विचारतात, काय वाचायला पाहिजे, कशाला किती महत्व दिलं पाहिजे, काय आधी झालं पाहिजे, यासाठी आपण हे सगळ्या विषयाचे PYQ घेणार आहे. बघा 28 तारखेला इतिहास असणार आहे सकाळी 11 वाजता. ठीक आहे. परत 28 तारखेलाच संध्याकाळी 5 वाजता भूगोल असणार आहे. ठीक आहे. परत 1 तारखेला राज्यशास्त्र असणार आहे सकाळी 11 वाजता. 5 वाजता इकॉनॉमिक्स असणार आहे. ठीक आहे. चला त्यानंतर त्यानंतर 2 तारखेला विज्ञान असणार आहे सकाळी 11 वाजता आणि रिझनिंग असणार आहे संध्याकाळी 5 वाजता. आणि 3 तारखेला काय असणार रे, 5 वाजता गणित असणार आहे. त्यामुळं बरं सर मी पुन्हा सांगतोय, हे डेमो म्हणजे तुम्हाला आढावा येण्यासाठी असणार आहे. कारण आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं जर विश्लेषण करायला गेलो तर खूप वेळ लागेल. मी उत्तर सांगेल कदाचित काय बरोबर आहे काय चूक आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं काय रे, तर त्यापेक्षा महत्वाचं कुठून प्रश्न विचारल्या जातात, कोणत्या चॅप्टरवर प्रश्न विचारले जातात. हे झालं डेमो शेड्यूल. आता जे आपलं 3 तारखेला होणार आहे बॅच सुरू, ती काय असणार बघा, MPSC कंबाईन्ड प्री मेंटरशिप डे 1 बॅच वेळापत्रक. बघा हे प्रत्येक दिवशी वेगळं असणार आहे. तर पहिल्या दिवशी काय असणार, तुम्हाला एक उदाहरण देतो. सकाळी बघा विषय इतिहासाचे टार्गेट आणि टॉपिक असणार आहे. काय असणार आहे टॉपिक, धार्मिक सुधारणा महाराष्ट्र व भारत. प्रमुख मुद्दे, मग समाज सुधारक आलेच धार्मिक सुधारणामध्ये, चळवळी आल्या, बरोबर आहे. त्यानंतर भूगोलचा असणार आहे स्थान विस्तार महाराष्ट्र व भारत. बघा तुम्हाला इतिहासाला 2 तास द्यायचे, 1 तास रिडिंग करायची, 1 तास प्रश्न सोडवायचे, प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. तसंच भूगोलला बी 2 तास द्यायचे, 1 तास रिडिंग, 1 तास PYQ सोडवायचे. झालं. चला पुढे त्यानंतर विषय चालू घडामोडी आहे. ठीक आहे. चालू घडामोडीचं काय टार्गेट असणार आहे तुम्हाला, तर पुरस्कार 2024-25 चे तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. काय असतं काय नाही मी पुढे सांगतो. आणि विषय गणित असणारे, टार्गेट असणारे संख्याशास्त्र. ठीक आहे. याला रोज 1 तास द्यायचा आहे आणि याला रोज 2 तास द्यायचे, म्हणजे एकूण 3 तास याला, 2 तास याला, 2 तास याला, म्हणजे दिवसातले 7 तासच तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण मन लावून करायचा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग काय असणार इतिहास समजून कसं होणार आहे हे सगळं, तर आता मी तुम्हाला ते दाखवतो. बघा कसं होणार आहे, बघा रे. हॅलो हॅलो, कसं होणार आहे बघा, सकाळी 8 वाजता जे मी तुम्हाला टार्गेट सांगितलं आता इतिहासाचं, त्या टार्गेट संबंध ते सर्व टार्गेट जे आता मागची स्लाइड होती, ती स्लाइड ग्रुपला जशाच तशी येणार. ओके. पहिलं त्यानंतर सकाळी 11 वाजता टार्गेट जे तुम्हाला मी टार्गेट दिलेले होते त्या टार्गेट संबंधित लेक्चर होईल. लेक्चर तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल, सोबत नोट्स सुद्धा त्याच्या तुम्हाला देण्यात येतील ऍप मध्ये. कशाचा, जे टार्गेट तुम्हाला दिलंय म्हणजे धार्मिक सुधारणावर. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय रे, धार्मिक सुधारणा झालं. त्यानंतर काय, भूगोलचं स्थान आणि विस्तारवर. ठीक आहे. त्यानंतर चालू घडामोडीचे जे पुरस्कार आहे त्याच्या नोट्स आणि लेक्चर पण तुम्हाला तिथं अपलोड झालेलं दिसणार आहे. हे लक्षात ठेवा, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. झालं 11 वाजता. पुढे परत 11 वाजता जे काय मी तुम्हाला टार्गेट दिलं होतं त्या संबंधित ग्रुप टेस्ट आपल्या याच्यावर एक टेस्टची PDF अपलोड होईल. आपला जो प्रायव्हेट ग्रुप असेल त्याच्यावर ही टेस्ट अपलोड होईल. तुम्ही टेस्टची झेरॉक्स काढू शकतात. ठीक आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता परीक्षेचे विश्लेषण व चर्चा. सायंकाळी 5 वाजता काय होणार रे, तर हे बघा पहिले टार्गेट संबंधित लेक्चर आले. ओके. ते पाहिले तुम्ही. नंतर तुम्ही टेस्ट सोडवायची. टेस्ट सोडवली की 4 वाजता सॉरी, मग 4 वाजता 5 वाजता परीक्षेचे विश्लेषण म्हणजे जी तुम्हाला टेस्ट दिली होती त्याच्यावर आधारित विश्लेषण होईल आणि चर्चा करण्यात येईल आणि ऍपवर त्याचे लेक्चर अपलोड होईल. सगळे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असणार आहे. मला सांगा, एखादा व्यक्ती जर तुमच्याकडून एवढं करून घेतोय आणि याची फीस पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी 300 रुपये, ऍडमिशन लवकरात लवकर फुल होत आहेत. त्यामुळे आत्ताच प्रनिश्चित करा, आम्ही हे खरंच करतो का, याच्या प्रतिक्रियाही मी तुम्हाला दाखवल्या, हेही तुम्ही बघून घ्या. आणि पुन्हा सांगतोय, हा व्हिडिओ पूर्ण बघा. पोरांनो जिंकायचं असेल तर सातत्य महत्वाचं असते, पुन्हा सांगल. आणि या ठिकाणी आता थांबूयात. ठीक आहे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.